पाहूयात विस्तृत बातम्या. निवडून येण्याची क्षमता असणारे, ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल त्यांना संधी देण्याचे काम आम्ही करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. पक्षामध्ये तुमचा योग्य असा सन्मान केला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी मिरजेत व्यक्त केला. मिरजेत शाही दरबार हॉल या ठिकाणी मिरजेतील अनेक माजी नगरसेवक, माजी महापौर यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते. माजी महापौर किशोर जामदार, मैनुद्दीन बागवान, माजी उपमहापौर आनंद देवमाने, माजी नगरसेवक करण जामदार, शिवाजी दुर्वे, आझम काझी, रमजान सतारमेकर, चंद्रकांत हुलवान, विक्रम कोळेकर, माजी नगरसेविका मालन हुलवान, शुभांगी देवमाने, डॉक्टर नर्गिस सय्यद, ॲडव्होकेट बिल्किस बुजरुग, शकील पिरजादे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी घड्याळ हातात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एक आश्वासक दिशा देण्याचं काम समाजातील मागास, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक युवती या समाज घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा आणि त्यांना विकासाची संधी देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. हे सगळेजण येत असताना नव्या जुन्यांची मोठ बांधत कुठल्याही परिस्थितीत हा आत्ताच आलाय व याला का द्यायचं, इतके वर्ष काम करतोय आम्ही, काय फक्त सतरंजाच उचलायच्या का? मी सतरंजा नाही उचलायच्या, पण तुम्हाला तिकीट दिल्यानंतर निवडून देण्याची क्षमता देखील आपल्यात असली पाहिजे. ज्यांच्यामध्ये इलेक्टिव्ह मेरिट असेल, ज्यांच्यामध्ये सर्व त्या प्रभागातल्या त्या वॉर्डातल्या लोकांचा बरोबर घेऊन जाण्याची ज्यांची हातोटी असेल, कसोटी असेल, त्यांना संधी देण्याचं काम आम्ही त्या बाबतीमध्ये करू. आज त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत किशोरदादा असतील किंवा इतर मैत्रीण आणि सर्व असतील, यांच्या सोबत एक नवीन प्रवास आपण सुरू करतोय. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवाराचे हे सगळे सन्माननीय मान्यवर हे सदस्य झालेले, या निमित्तानं मी त्यांना खात्री देतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्याला तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुमचा योग्य पद्धतीचा सन्मान, मान हा राखला जाईल. त्याचबरोबर मी माझ्या पूर्वीच्या देखील माझ्या सहकाऱ्यांना ग्वाही देतो की तुमच्यावर देखील कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. तुमचं देखील महत्व अबाधित ठेवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि जुन्या नव्यांची, त्या सहकार्यांची, कारण हे सगळ्यांनी अनेक वर्ष एकत्र काम केलेले, जरी त्यांचे पक्ष वेगवेगळे असले तरी भूमिका एकच होती की साखळी मिरज कुसवाड त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. अशा पद्धतीनं आम्ही हे सगळं काम करू. हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा स्मारक असेल, त्यांचा हा जिल्हा आहे, इतर मान्यवरांचा हा जिल्हा आहे, ते आम्ही कधी विसरू शकत नाही. त्या पूर्वी